हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आपला आजचा ब्लॉग हा वटपौर्णिमा स्पेशल असणार आहे, त्यामुळे थोडंसं त्या दिवशी कसा लुक असणार आहे ह्याची थोडीशी झलक दाखवली आहे. ते तुम्हाला पाहायचं जसं नाकात नथ, गजरा, कानातले हे सौंदर्यामध्ये अजून भर पाडणारे आहेत. तर चला पाहू आता आपण आज काय बनवणार आहेत. टायटलवरनं तर तुम्हाला कळलंच असेल की आज पुरणाची पोळी आहे. आणि इथे पहा मी झालं कसं, आधीचे जे शॉर्ट काढले होते व्हिडिओ ते नेमके माझ्याकडून डिलीट झाले. या अर्ध्यातून झालं, म्हणजे डाळ शिजवताना वगैरे ते डिलीट झालेत माझ्याकडून व्हिडिओ. तर इथं पहा आपली डाळ शिजली आहे. त्यानंतर मी चटका पण देऊन घेतला आहे डाळीला चांगला. आणि आधीची डाळ दाखवली होती ती मी आमटीसाठी बाजूला काढली होती, ती आधी करून घेतली. आणि त्यानंतर मग हे आपण पुरण बारीक करून घेतो आहे. इथं मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे व्हिडिओ, कारण व्हिडिओ स्वयंपाकाचा पूर्ण म्हणल्यावर 1-1.5 तासाचा स्वयंपाक आहे हा. पण एवढा मोठा व्हिडिओ म्हणल्यावर तुम्ही पण कंटाळता, त्यामुळे हा व्हिडिओ मी पळवत आहे नुसता. तर इथं पहा गरम गरम जेवढं असेल तेवढं पटकन आपण पुरण जर वाटून घेतलं ना चांगलं होईल. खाली पहा पुरण छान झालेलं आहे. आणि साईडला इथं मी टोमॅटो पण चिरून घेतलेलं आहे, दिसत असेल. दुसऱ्या साईडला आहे ते आमटीसाठीचं काढलेलं कट आहे. आणि ते पहा आपलं पुरण पण ऑलमोस्ट होत आलेलं आहे. तर पहा छानपैकी गरम गरम आसन जेवढी डाळ त्यावेळेला पुरण वाटून घ्यायचं. इथं आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता आपण इकडं वरण गरम करून ठेवणार आहे. तुम्ही आता म्हणता ना आमटी असताना सुद्धा वरण का, तर आमच्याकडे आमटी, पोळी, भाजी, भात, वरण, भाजी, अजून कोशिंबीर असं सर्व काही लागतं. त्यामुळं मी वरण भात पण केलेला आहे. भाजी नाही बनवलेली ह्या स्वयंपाकामध्ये आत्ता मी. आणि आता इथं आधी आपण कणिक मळून घेऊयात, जेणेकरून आपलं बाकीच स्वयंपाक होईपर्यंत आपलं पीठ हे चांगलं भिजल. त्यामुळं आधी मी कणिक मळून घेते. मी काही नाही, फक्त कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ ना. त्याच्यामध्ये रवा ॲड आहे ना मैदा ॲड आहे, काहीच नाही. साधे आपले गव्हाचं पीठ आहे, छान असं मळून घेतलेलं आहे. आणि आता झाकून ठेवून द्यायचं आपण साईडला. एका तेल लावूयात थोडंसं, जेणेकरून ते मुरण चांगलं आपलं बाकीचं तयारी होतं. तोपर्यंत आता आपण करूयात भाज्यांची तयारी. इथे मी डाळीचाच डबा जो असतो तो घेतलेला आहे, थोडासा विसळून घेतला आहे फक्त. आणि इथं पहा बेसन टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये तिखट, मीठ, ओवा हे टाकले. आणि आपण भजे करणार आहोत ते बटाट्याचे करणार आहोत, कारण आपल्याकडं देवाला भजे करताना आपल्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण वगैरे वापरत नाही. त्यामुळे कारण आपल्याला देवाला पण नैवेद्य दाखवायचा आहे. असं आपण नॉर्मल खाणार असेल तर कांदा लसणाची भजी करू शकतो, कांद्याची भजी करू शकतो. पण आता हे आपल्याला देवाला पण दाखवायचं आहे, त्यामुळे मी इथे कांद्याची न करता बटाट्याची भजी केलेली आहेत. एकच बटाटा चिरून घेतलेला आहे, कारण भजी कुणीच खात नाही जास्त, मुलं पण खात नाही. आणि माझं पण एवढं काही नसतं भाज्यांचं. तर हे पाहिजे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे, म्हणजे पीठ भिजवून घेतलेलं आहे हे छान. आणि आता एकीकडे तेल ठेवलेलं आहे आपण तापायला. आणि हे पहा इथे तेल ठेवलेले तापायला. आणि इथे बटाटे चिरून घेतलेले आहेत, पाण्यामध्ये टाकलेले आहेत. आता थोडंसं पीठ रेस्ट देऊयात आपण, बेसन पीठ जे भिजवले त्याला. आणि इकडे आपण आता कुरड्या तळून घेऊयात. पापड्या पण तळतात, पण मी आज नव्हतं तळल्या, आज फक्त कुरड्या तळलेल्या आहेत. पहा किती छान अशा फुललेल्या आहेत. आणि ह्या कुरड्या मागच्या वर्षीच्या बहुतेक, या वर्षीच्या अजून केल्या नव्हत्या. तर हे पहा, म्हणजे हा शूट केलेला ब्लॉग खूप आधीच आहे, मी आत्ता एडिट करते. त्यावेळेला कुरड्या वगैरे बनवलेल्या नव्हत्या, आत्ता बनवलेल्या आहेत सध्या घरामध्ये. पुन्हा वटपौर्णिमेच्या दिवशी मी पुन्हा एकदा स्वयंपाक करेल, त्यावेळेला शूट करेलच. त्यावेळेला कुरड्या, पापड्या आणि अजून भाजी वगैरे काय काय पूर्ण स्वयंपाक असतो ते पण दाखवेल. इथं पहा सोडा नव्हता माझ्याकडं खाण्याचा, त्यामुळे मी इथं गरम जे तेल असतं आपलं तेच टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले भजे फुगतील. कारण सोडा नसेल तर गरम उकळलेलं तेल जर टाकलं ना तर फुगतात पण भजी छान आणि कुरकुरीत पण होतात. इथे पहा भजी सोडून घेतलेली आहेत आता मी कढईमध्ये छानपैकी. दोन्ही साईडनी छान तळून घेतलेले आहेत. आता बाहेर काढूयात. आणि इथं तुम्हाला भाज्यांचा आवाज येईल कदाचित, कमी म्यूट केला आहे नाही माहिती. तर इथे सगळं भजी आता करून घेऊयात आपण छानपैकी. सर्व असे भजे करून घेतले ते हे पहा. आणि तुम्ही म्हणता नाही का
आत्ताच कसं काय, तर हा आधीचाच ब्लॉग आहे, म्हणजे आधीच शूट करून ठेवलेला होता तो मी. आता स्पेशल वटपौर्णिमेसाठीच शूट करून ठेवला होता. मागे आता भजे केले होते मी, म्हणजे पुरण जेव्हा घातलं होतं त्यावेळेला दाखवायचं होतं, पण थोडंसं वटपौर्णिमेजवळ आल्यावर दाखवणारच होते. त्यामुळं आता हा शूट करून टाकलेला आहे हा व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे ते मला नक्की सांगा. तुमच्याकडं जर देवाला नैवेद्य दाखवायचं असेल, इथे पहा, इथं आपले भजे होत झाले. इथे आता आपण ना आमटीसाठी मसाला बनवणार आहे. त्या मसाल्यासाठी पहा, इथं मी सामान काढून घेतलेलं आहे. सर्व सामान इथं खोबरं पण भाजून घेतलेलं आहे. इथं लवंग, जिरे, अजून काळे मिरे, खडा मसाला घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण. तरी काही काही गोष्टी नाही आहेत त्याच्यामध्ये. आता काय काय घेतलं ते मी सांगते तुम्हाला. इथं खोबरं घेतलं मी बारीक करून, पहा जे भाजलं होतं आपण. आता आधी गॅसवर नुसतं भाजून घेतलं आहे, आता परत कढईमध्ये आपण एकदा परतूयात आणि नंतर मग बारीक करूयात ते. पहा इथं काय अजून बाकीचं काय काय मसाला आहे ते पण सांगते मी तुम्हाला. आपण तमालपत्र घेतलं, जिरे घेतले, खोबरं आणि कोथिंबीर. खडा मसाला संपलेला आहे बऱ्यापैकी माझा, पण आपल्या मसाल्यामध्ये सर्व टाकलेलं आहे. तो मसाला आपण याच्यातच टाकणार आहे. तर आपण हे आधी बारीक करून घेऊयात. इथे पाहतो मस्त असं वाटण करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊयात. इथे कढई ठेवली. आता आपण ही कढई तीच आहे ज्यात आपण भजे तळून घेतले होते, तीच कढई आहे. मी त्यातच तेल काढून घेतले फक्त. आता हळद, जिरे, मोहरी वगैरे टाकले आणि आता वाटण करून जे घेतलेलं होतं आपण ते वाटण टाकले याच्यामध्ये. आमटी पण जास्त नाही करणार, त्यामुळे मी बारकीच कढई घेतली. ज्याच्यामध्ये मी भजे तळले होते ना, तीच बारीक कढई आहे, तीच घेतलेली आहे. कारण आमटी मुलं खात नाहीत, आमटी खाणार मी फक्त मीच आहे. कारण फौजी पण तुम्हाला माहिती सध्या सुट्टीवर नाही आहेत, त्यामुळे मी फक्त आमटी. आणि फौजी सुट्टीला असून पण फायदा नाही, आमटी घरामध्ये मला आणि माझ्या सासूबाईंनाच फक्त आवडती. त्यामुळं आमटी खायला आम्हीच असतो नाही का, त्यामुळे आम्ही आमटी थोडीशी कमीच करतो. तरी आमची कढईभर असती, थोडी नसती ती. आता इथं पहा सगळे मसाले वगैरे टाकून घेतलेले आणि जे आपण मसाला आणला होता तुम्हाला मागे मी सांगितलं होतं, तो मसाला पण आहे. इथं छानपैकी वाटण करून घेतलं आहे, तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता राहिलेला आपलं कट जो काढला होता तो टाकून घेतलेला आहे. आता आपल्या अंदाजाने जितकं पाणी लागते तेवढं मी टाकलेलं आहे. खूप जास्त पण नाही केली, थोडीशीच केलेली आहे. आता इकडे आमटी उकळती आहे, तोपर्यंत इथं पहा मी चिरून घेतलेले तुम्हाला टमॅटो दाखवले होते. आता ही कोशिंबीर बनवतो, त्याच्यामध्ये आता फक्त आपण कूट टाकलेलं आहे, तिखट मीठ टाकलेलं आहे, दही टाकलेलं आहे. आणि आता वरतून फक्त फोडणी देणार आहे. काही जण फोडणी पण देत नाही, पण मी फोडणी देते कारण छान लागते फोडणी दिलेली. आणि पहा आता थोडंसं दही कमी वाटतं, त्यामुळे पूर्ण अजून दही टाकलेलं आहे. आता इकडं आपण तेल गरम करायला ठेवूया छोट्या कढईमध्ये. हे पहा इथं छोटी कढई ठेवलेली आहे, तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता जिरे, मोहरी वगैरे टाकणार आहे. इथे पहा तेल टाकलेलं आहे आता छोट्या कढईमध्ये. तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आता आपण जिरे, मोहरी टाकूयात. हिंग टाकलेलं आहे थोडंसं. आणि इथं कढीपत्ता नव्हता, त्यामुळं आता तशीच फोडणी दिलेली आहे. मीठ वगैरे सर्व आपण टाकलेलं आहे. आणि हे पहा आता चांगली मिक्स करून घेऊयात ही कोशिंबीर. आणि पहा आपली कोशिंबीरसुद्धा तयार झालेली आहे. आणि एकीकडे पहा आपली आमटीसुद्धा उकळते आहे छान अशी. आता आपण करूयात पोळ्यांची तयारी. आपलं पुरण पण झालेलं आहे आणि पीठ पण चांगलं भिजलेलं आहे. कारण बाकीचा सगळा स्वयंपाक होईपर्यंत आपलं पीठ छान भिजलं होतं. तुम्ही आता पाहिलं होतं की पीठ काढलेलं आहे मी साईडला. आता तवा ठेवलेला आहे आपण. इथे पहा भिजलेलं पीठ. आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतले आणि पुन्हा एकदा एकसारखं केले. आणि हे पहा आता छोटासा गोळा घेतलेला आहे, खूप मोठा नाही घेतला. आणि त्याच्यामध्ये आपण पुरण घेतलं आहे, पुरण जास्त घेतलेलं आहे. आणि हे पहा इथं फास्ट फॉरवर्ड केल्यामुळं तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसत नसेल. आणि इथं लाटून घेतलेले, हलक्या हाताने लाटायचे. इथं दिसते की फास्ट लागते, एवढी फास्ट नाही लाटायची, हळूच लाटलेली आहे. पण इथं फास्ट केल्यामुळं ते जास्त दिसते फास्टमध्ये झालेली. इथं ही पोळी थोडीशी मोठीच झाली, कारण माझ्याकडनं चुकून ना कणकेचा गोळा थोडासा मोठा झाला. त्यानंतर मग मी छोटासा घेतला गोळा. आणि हे पहा आता दुसरं काढून घेतलेलं, दुसरी पण गोळा घेतला कणकेचा, त्याच्यामध्ये पुरण भरून घेतलं. आणि इकडे पहा आपली पोळी किती छान अशी फुगलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त अशी टम फुगलेली पोळी. कशी वाटते मला ह्या फुगलेल्या पोळीसाठी एक कमेंट तर झालीच पाहिजे.
पहा सांगू शकता मला कशी वाटते. आणि आपली पोळी पण पहा किती छान खरपूस भाजलेली आहे, ना कुठं जळली ना काही ना काही. आणि हे पहा दुसरी पण पोळी टाकून घेतली आहे. असं करून आपण पूर्ण पोळा पूर्ण नाही केला, आता सध्या देवापुरतं वाढून घेतलेलं आहे नैवेद्य. आता ही पहा ही पण किती छान फुगलेली आहे, ना कुठं फुटली ना काही ना काही. खूप मस्त झालं त्या पोळ्या, पाहू शकता तुम्ही. आणि हे पहा इथं आता ताट वाढून घेऊयात. आता इथं पोळ्या घेतलेल्या आहेत आपण बनवून घेतलेलं, तूप टाकलेलं आहे. देवाला नैवेद्य दाखवायचा, त्यामुळे दोन म्हणजे आपल्याला पण खायला तूप टाकतो आपण. आणि इथं पहा वाढून घेतलेलं आहे एकीकडे. आता कोशिंबीर वाढून घेऊयात. पोळी वाढून घेतली, कोशिंबीर. आता कुरडई ठेवून घेऊयात, वरण भात आमटी असं सर्व काही ठेवूया. आणि मेन म्हणजे पोळीवर आहे ना पुरणसुद्धा ठेवायचं असतं देवाला नैवेद्य दाखवताना. तर पहा कसं वाटतं तुम्हाला आपला हा आजचा ब्लॉग, ते मला नक्की सांगा. आवडत असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि अजून कशा प्रकारचे तुम्हाला ब्लॉग पाहायला आवडतील हे पण नक्की सांगा. आणि स्वयंपाक कसा वाटला, पुरणाची पोळी करण्याची पद्धत कशी वाटली माझी, किंवा माझा स्वयंपाक कसा वाटला तुम्हाला हे पण नक्की सांगा तुम्ही. इथं पहा आता आमटी पण वाढून घेतली आहे. तुम्ही म्हणताल आता एवढीशीच का आमटी वाढली, तर हे देवाचं ताट आहे ना, मी मुलांना देते. मुलं काय आमटी जास्त खात नाही, मी म्हणून थोडीशीच आमटी ताटामध्ये वाढली आहे. इथं भातावर पण थोडंसं तूप टाकून घेतलं आहे. आणि हे पहा वरण पण टाकून घेतलेले, आता वरण पण वाढले भातावर. तर चला हे पहा आपलं ताट तयार आहे. तर नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग. थँक्यू.